भारत आज विकास आणि शाश्वततेच्या महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. एका बाजूला स्मार्ट सिटी, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून झपाट्याने बदलणारे आधुनिक भारताचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला कमी होत चाललेल्या शेतजमिनी, वाढती कर्जबाजारीपणा आणि रोजगाराच्या बदलत्या संधींची चिंता आहे. देशातील अनेक शहरांमध्ये घरांच्या किमती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. अनेक कुटुंबांनी दीर्घकालीन गृहकर्जे घेतली असून त्यांचे आर्थिक नियोजन भविष्यातील रोजगाराच्या स्थिरतेवर अवलंबून आहे. मात्र जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतार, तांत्रिक बदल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभाव यामुळे रोजगाराचे स्वरूप वेगाने बदलत आहे. इतिहास पाहिला तर प्रत्येक तांत्रिक क्रांतीने काही पारंपरिक व्यवसाय मागे टाकले तर नवीन संधी निर्माण केल्या. आज कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. त्यामुळे भविष्यातील रोजगारांसाठी नवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. या सर्व घडामोडींमध्ये शेतीचे महत्त्व कायम आहे. शेती हा केवळ एक व्यवसाय नसून देशाच्या अन्न सुरक्षेचा पाया आहे. सुपीक जमीन एकदा काँक्रीटच्या जंगलाखाली गेली की ती पुन्हा निर्माण करता येत नाही. त्यामुळे विकासाच्या नावाखाली शेती आणि पर्यावरण यांची उपेक्षा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी उद्योग, सेवा क्षेत्र आणि तंत्रज्ञान जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच शेतीचे संरक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरणही आवश्यक आहे. शाश्वत विकासाचा मार्ग हा या सर्व घटकांच्या संतुलित समन्वयातूनच निर्माण होऊ शकतो. आज गरज आहे ती केवळ विकासाच्या घोषणांची नाही, तर रोजगार, शिक्षण, शेती, उद्योग आणि पर्यावरण यावर गंभीर आणि व्यापक राष्ट्रीय चर्चेची. देशाच्या भविष्यासाठी घेतले जाणारे निर्णय दीर्घकालीन परिणाम लक्षात घेऊनच घेतले गेले पाहिजेत. भारताचा उद्या केवळ तंत्रज्ञानावर किंवा केवळ शेतीवर उभा राहणार नाही. खरा विकास हा उद्योग, तंत्रज्ञान, शेती आणि पर्यावरण यांच्यातील संतुलनातूनच साध्य होऊ शकतो. अन्यथा उंच इमारती वाढतील, पण सुरक्षित आणि शाश्वत भविष्याचा प्रश्न मात्र कायम राहील.